श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू. आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय आहे अन्नपूर्णा माता. तर ही बघा, ही आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती. ही मूर्ती भरीव स्वरूपात असली पाहिजे, पोकळ असू नये. माता अन्नपूर्णा ही प्रत्येकाच्या देवघरात असायलाच हवी. माता अन्नपूर्णेचे आपण आता पूजा करणार आहोत. अशा प्रकारे तांदूळ एका वाटीत तांदूळ घेऊन देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे. सगळ्यांच्या घरात माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असायला हवी. तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी अन्नपूर्णा मातेची प्रतिष्ठा करू शकता. एका तांब्याच्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यात अन्नपूर्णा माता विराजमान करू शकता. प्रत्येक शुक्रवारी या प्लेटमधले तांदूळ बदलायचे आहेत. माता अन्नपूर्णा मूर्तीसाठी सर्वात शुभ दिशा ही पूर्व दक्षिण म्हणजे मूर्तीसाठी सर्व आग्नेय कोपऱ्याचा मध्यभाग असा मानला जातो. या दिशेला देवतांचा वास असतो अशी म्हण आहे. म्हणून या दिशेला अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात स्थापन केल्यामुळे घरात सुखसमृद्धी, वास्तू दोष निर्माण होत नाही आणि अन्नधान्याची कमतरता होत नाही. अभिषेक केल्यानंतर देवीला दीप ओवाळायचा आहे आणि धूप दाखवायचा. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवी अन्नपोषण आणि समृद्धीची देवी म्हणून मानली जाते. ती माता पार्वतीचे रूप आहे. संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करण्यासाठी आणि अन्नाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देवीची पूजा केली जाते. यावर आपल्या हिंदू धर्मात एक पौराणिक कथा सांगितली गेलेली आहे. ती कथा अशी की एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात अन्नाचे महत्त्व यावरून वाद झाला. शिवाने अन्नाला माया म्हटले पहिले, तेव्हा देवी पार्वतीने जगाला अन्नाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सृष्टीतून अदृश्य झाली आणि त्यामुळे जगात दुष्काळ पडला आणि अन्नाशिवाय हाहाकार उडाला. शिवासह सर्वांनाच अन्नाची गरज भासायला लागली. नंतर शिवाने देवीची प्रार्थना केली आणि अन्नपूर्णा सर्वांना प्रसन्न झाली आणि तिने सर्वांना अन्न दिले. तर आता या अन्नपूर्णा मातेचे पूजेचे महत्त्व तुम्हाला मी सांगणार आहे. अन्नपूर्णा देवी भक्तांवर अन्नधान्य, धनसंपत्ती आणि सौख्याची कृपा करते. आद्य शंकराचार्य त्यांनी रचलेले अन्नपूर्णाचे स्तोत्र अत्यंत प्रसिद्ध आहे. तिची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून याचना केली जाते व तिच्या नित्यसेवेचा जप केला जातो. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचे खूप महत्त्व आहे. आपण स्वयंपाक करताना अन्नपूर्णा देवीची प्रतिमा ठेवून आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आहे आणि जेवण बनवताना माझ्या अन्नात सात्विकता येऊ दे आणि खाणारे तृप्त होऊ दे
अशी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रात विवाह संस्कारातील परंपरेमध्ये विवाहित नवरीला किंवा वधूला सासरी पाठवताना तिची आई तिला अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्णाची मूर्ती भेट म्हणून दिली जाते. या मूर्तीला तांदूळात किंवा धान्यात अर्पण करून गौरी हरप नावाची ही जी काही प्रथा असते ती पार पाडली जाते. अशा प्रकारे आद्य शंकराचार्य यांनी अन्नपूर्णा मातेचे पूजन करताना जो मंत्र सांगितला आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धे भिक्षाम देही च पार्वती ह्रीं अन्नपूर्णाय नमः हा मंत्राचा जप केला जातो. अशा प्रकारे आपल्या देवघरातील अन्नपूर्णा माता ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते. घरात सुखसमृद्धी भरभराट यावी आणि अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केली जाते. अशा प्रकारे मीही माझ्या देवघरामध्ये अन्नधान्याची देवी अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे. म्हणून तुम्हीही तुमच्या देवघरात अन्नधान्याची देवी अन्नपूर्णा माताची स्थापना केलेली आहे का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची माहिती सांगितलेली आहे. धन्यवाद.